Good morning, everyone. Today's motivation thought: only dead fish go with the flow. सिंपल साधा थॉट आहे आता. डेड फिश म्हणजे थोडक्यात मेलेला मासा. फ्लो म्हणजे प्रवाह. तो काही पाण्याचा प्रवाह असतो. त्यामध्ये जे काही मासे आहेत जिवंत असतील किंवा जे लाईव्ह मासे आहे ते कधीही त्या फ्लो सोबत जात नाही. कधीही पहा तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही कधी गेला असाल किंवा ज्या ठिकाणी मासे वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही गेला असाल तर मासा कधीही फ्लो सोबत जात नाही, फ्लोच्या प्रवाहाच्या विरुद्ध जातो. तर त्याचंच एक मिनिंग आहे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. प्रत्येकजण म्हणतो की बाबा चला गो विथ द फ्लो, गो विथ द फ्लो. जो काही प्रवाह चालला त्याच्यामध्ये तुम्ही उतरा आणि जात चाला. पण ह्याचा रिझल्ट असा होतो की समोरचा चुकला की आपणही चुकतो. ठीक आहे. जसं ट्रॅप लावतात, वेगवेगळे जाळे लावतात माशांना पकडण्यासाठी फ्लोमध्ये वगैरे. तर त्यामध्ये काही मासे गेले त्याच्यासोबत जे काय फ्लोमध्ये जाणारे मासे असतात ते पण त्याच्यामध्ये गेले तर एका जाळ्यामध्ये अडकतात. ठीक आहे. तो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे याच्यामध्ये की जो काही फ्लो असतो त्या फ्लो सोबत न जाता तुमचा स्वतःचा एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट, पॉझिटिव्ह फ्लो त्या ठिकाणी पकडा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली त्या ठिकाणी काही ना काही बदल तुमच्यामध्ये होईल. समोरचा जातोय, समोरचा करतोय म्हणून मी करतोय असं त्या ठिकाणी करू नका. त्याच्यामध्ये काही चुका असतील, त्याच्यामध्ये काही गोष्टी शिकण्यासारख्या असतील त्या शिका आणि तुमचा स्वतःचा प्रवाह तुम्ही स्वतः निर्माण करा. कारण तुम्ही डेड नाही आहे, तुम्ही लाईव्ह आहात, जिवंत आहात. डेड होऊ नका आणि स्वतःचा फ्लो त्या ठिकाणी तयार करा. थँक्यू.